आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज सायन या ठिकाणी तुम्ही पोहोचलात आणि प्रसाद लाड यांच्या कार्यालयामध्ये नमो शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणाहून विधानसभा लढवण्याची इच्छासुद्धा ते व्यक्त करतायत. काय म्हणाल? नाही, मला वाटतं प्रत्येकाला विधानसभा लढवण्याची इच्छा असू शकते. प्रसाद लाड हे तर एक सक्रिय सर्व स्तरावर असणारे नेते आहेत, परंतु अशा प्रकारे निवडणुका लढवणं, तिकीट देणं हा त्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा विषय असतो आणि ते ठरवत असतात. काम तर प्रत्येक कार्यकर्ता करत असतो, प्रत्येक नेता करत असतो, परंतु त्यामागे तिकीटच लढवायचं, विधानसभा लढवायचे असं काही नसतं. प्रसाद लाड हे कुठल्याही प्रकारे निवडणुका नसतानासुद्धा अशा प्रकारचं काम करतायत. निवडणुकांशी त्यांचा संदर्भ जोडू नये, परंतु त्यांची इच्छा असू शकते. नक्कीच. काल अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पावर संजय राऊतांनी टीका केलेली आहे. जनतेच्या पैशाची ही लूट आहे आणि जनतेच्या पैशातून त्यांची मतं विकत घेण्याचा हा सगळा प्रयत्न आहे, अशी टीका ते करत आहेत. मला वाटतं अर्थ आणि संकल्प याचा दुरान्वयी संजय राऊतला कळत नाही, कारण अर्थशास्त्र त्यांना माहीत नाही आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्प कसा करतात ते माहीत नाही आहे. संकल्प सोडून तडीस नेणं जे मोदी साहेबांनी 10 वर्षात दाखवलं त्याचा काय सुतराम संजय राऊतना कल्पना नाही आहे आणि त्याच्यामुळं केवळ सकाळी उठल्यावर कोलेकुई करणं हा संजय राऊतचा नित्यक्रम, दैनंदिन कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळं कोलेकुई करायला काहीतरी लागतं. आता जर राज्यातल्या समाजातील सर्व घटकांना, समाजातील सर्व स्तरांवर त्या ठिकाणी जर लाभ या शासनाच्या अर्थसंकल्पातून होत असेल, अनेक विकास कामांवर शहरात, ग्रामीण भागात जर निधी दिला असेल, त्यातनं विकास होणार असेल, तर संजय राऊतच्या पोटात दुखण्याचं कारण काय? परंतु अत्यंत लोकप्रिय असा अर्थसंकल्प आहे. समाजातील सर्व घटक, शेतकरी, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार, कष्टकरी या सगळ्यांना त्या ठिकाणी दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्यामुळे जनतेच्या मनात सरकारविषयी त्या ठिकाणी एक आपुलकीची भावना या अर्थसंकल्पाच्या नंतर झालेली आहे आणि त्याच्यामुळं भयभीत संजय राऊत झालेले आहेत आणि म्हणून ते कोलेकुई करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते म्हणतात की उत्तम फोटोग्राफर असला की चित्रसुद्धा उत्तम होतं. काल ज्या पद्धतीनं चित्र काढण्यात आलं होतं महाराष्ट्राचं, त्यानंतर त्यांनी ही टीका केली आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातल्या राजकारणातील दखलपात्र आता सध्या राहिले नाही आहेत असं पण म्हणतात. संजय राऊत यांच्यावर दखलपात्र गुन्हा झालेला आहे आणि ते आरोपी आहेत आणि त्याच्यामुळं दखल अदखल त्यांना नीट माहीत आहे. जनतेच्या मनात काय दखल आहे हे राज्यातील जनतेला माहीत आहे. संजय राऊतांच्या दखल अदखलीची आम्हाला त्या ठिकाणी पर्वा नाही आहे. फक्त संजय राऊतांना देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलायचं, मोदी साहेबांवर बोलायचं आणि ते द्वेष मत्सरातनं बोलायचं, कोट्या करायच्यात, याच्या पलीकडं त्यांना कामधंदा नाही. मला संजय राऊतचं सामाजिक काम, विकासाचं काम किंवा या गोष्टींवर बोललेलं दाखवा. केवळ टीका टिप्पण्या, टोमणे मारणे, मत्सरानं बोलणं याच्या पलीकडे ते काही करू शकत नाहीत. खोटं बोल, रेटून बोल हा रोजचा कार्यक्रम आहे. जनता विटले. येणाऱ्या काळात त्यांना त्यांच्या खोटेपणाचा त्या ठिकाणी पुरेपूर हिशोब चुकता करावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि विकास, विश्वास आणि विचार यावर ते पुढे जातात असा त्यांचा दावा आहे आणि महाराष्ट्राचे त्यांनी आभार पण मानले आहेत. नाही, बाळासाहेबांचा विचार ताकदीनं पुढं नेण्याचं काम ते करतायत. भारतीय जनता पार्टीबरोबर युतीचा धर्म निभावण्याचा ते प्रयत्न करतायत आणि निश्चितपणे महायुती म्हणून बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही एकत्रित या महाराष्ट्राला दिशा देऊ, विकासाकडे नेऊ, हेच 2 वर्षाच्या कारकिर्दीनंतर त्यांच्या बाबतीत शुभेच्छा देताना मी म्हणू शकतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आणि त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये केवळ सरकारवरती निशाणा साधण्यासाठी संजय राऊत यांना ठेवलं आहे अशी जहरी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली. कॅमेरा पर्सन कमलेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.